नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू एमपीएससी कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती समान नागरी विधेयकासंबंधी आहे। न्यूज अशी आहे समान नागरी विधेयक पावसाळी अधिवेशनात। तर या ठिकाणी जे समान नागरी विधेयक आहे ते येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जे अधिवेशन आहे या संबंधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा संसदेमध्ये सर्व खासदार एकत्र येतात आणि एका विशिष्ट विधेयकावर ते चर्चा करतात, अशा प्रकारची जी काही सभा होते त्या सभेला अधिवेशन असं म्हटलं जातं। जे आपले संविधान आहे, आपल्या संविधानामध्ये अशा प्रकारचे दोन अधिवेशनाचा उल्लेख असलेला आपल्याला दिसतं, ज्यामध्ये एक असतं पावसाळी अधिवेशन आणि दुसरं असतं ते हिवाळी अधिवेशन। त्याचबरोबर आपल्याकडे अर्थसंकल्पीय हे अधिवेशन बोलवलं जातं आणि या ठिकाणी पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असो, ते बोलवण्याचे कार्य या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी जे अधिवेशन आहे त्याची चर्चा केली। म्हणजे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी समान नागरी संहिता या संबंधी जे काही विधेयक आहे ते मंजूर होण्याची दाट शक्यता आहे, अशा प्रकारचे संकेत या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेले आहेत। तर या ठिकाणी समान नागरी संहिता, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असे म्हणतो, या संबंधी माहिती असणं ही आपल्याला गरजेचे आहे। याचा जर अर्थ आपण पाहितला तर एक समान नागरी संहिता, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, ती भारतासाठी एक कायदा तयार करण्याचे आव्हान करते। म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक कायदा करण्याचे ते एक आव्हान करते, ज्यामध्ये विवाह असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्क, दत्तक या संबंधी जे सर्व धर्मियांचे जे काही कायदे आहेत ते सर्व कायदे एकत्रित करून या सर्व धर्मांसाठी लागू होईल एक समान कायदा, या ठिकाणी समान नागरी संहिता या कायद्याच्या अंतर्गत केला जावा, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये आहे। जे काही समान नागरी संहिता आहे तिची उत्पत्ती किंवा इतिहास तोही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। 1835 मध्ये ब्रिटिश सरकारने गुन्हेगारी, त्यासंबंधी पुरावे आणि जे काही करार असतात यांच्या संबंधी भारतीय कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी एक समानतेची गरज आहे, अशा प्रकारचा अहवाल त्यावेळीच्या ब्रिटिश समितीने दिला होता। आणि या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांचे जे काही वैयक्तिक कायदे आहेत ते या संहितेच्या बाहेर ठेवावेत, अशा प्रकारची ही शिफारस त्यावेळच्या ब्रिटिश समितीने केली होती। म्हणजे या ठिकाणी जे कायद्याचे संहितीकरण करणे म्हणजे आपणा सर्वांना माहिती असेल की पूर्वी हिंदू धर्माचे वेगळे कायदे होते जे की शास्त्रावर आधारित होते, मुस्लिम धर्मियांचे वेगळे कायदे होते जे की त्यांच्या धार्मिक ग्रंथावर आधारित होते। मग अशा प्रकारे प्रत्येक धर्माचे जे काही कायदे आहेत, मग ते गुन्हेगारी संबंधी असतील किंवा नागरी खटला संबंधी असतील, यामध्ये भिन्नता होती आणि यामुळे जे काही कायद्याचे संहितीकरण आहे ते करण्याची गरज होती। म्हणजे सर्वांसाठी एकच कायदा, एकच न्याय या समानतेच्या तत्वावर या ठिकाणी काय होईल, निकाल देता येईल। विविध जे काही खटले आहेत त्या संबंधी निकाल देता येईल। मग त्याचबरोबर 1941 मध्ये जे काही हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मासंबंधी जे काही कायदे आहेत त्या कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी BN राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती। तर अशा प्रकारे थोडाफार इतिहास या ठिकाणी आपण समान नागरी संहिता या कायद्यासंबंधी पाहितला आहे। त्याचबरोबर जे काही घटनात्मक तरतुदी आहेत समान नागरी कायद्यासंबंधी किंवा समान नागरी संहिता याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वाधिक महत्त्वपूर्ण कलम म्हणजे कलम 44 आहे, ज्यामध्ये राज्य आपल्या नागरिकांना संपूर्ण भारताच्या प्रदेशात एक समान नागरी संहिता प्रदान करेल। म्हणजे सर्व जाती, धर्म, पंथ या सर्व व्यक्तींसाठी एकच कायदा
अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून केला जावा अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी कलम 44च्या अंतर्गत असलेला दिसतो। त्याचबरोबर कलम 37 ही या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण समान नागरिक संहिता म्हणतो त्या संबंधी आहे। 37 नुसार राज्य योग्य कायद्याद्वारे प्रयत्न करेल, म्हणजे जे काही राज्य आहे किंवा जे काही सरकार आहे जेव्हा ते सरकारमध्ये येईल ते योग्य कायदा बनवेल, म्हणजेच जो कायदा असेल ते समानता या तत्वावर आधारित असेल। कोणा एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करून तुम्ही त्या ठिकाणी कायदा करू शकत नाही, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी कलम 37 या आर्टिकल नुसार या ठिकाणी निघताना दिसतो। तर या ठिकाणी जे आर्टिकल 44 आहे ज्याला आपण कलम 44 म्हणतो त्यामध्ये राज्य योग्य कायद्याद्वारे अशा प्रकारचा शब्दप्रयोग नाहीये, तो शब्दप्रयोग आपणाला 37 या आर्टिकल मध्ये दिसतो। दुसरी बाब म्हणजे या ठिकाणी जे काही आपले संविधान सभेचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांनी समान नागरिक संहितेचा समावेश FR म्हणजे फंडामेंटल राईट ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो त्यामध्ये केलेला नाहीये। याच्या मागचे कारण म्हणजे नंबर 1 जे आहे ते आहे मुस्लिम सदस्यांनी संविधान सभेत सिव्हिल राईटला केलेला विरोध किंवा समान नागरिक कायद्याला केलेला विरोध। दुसरा आहे धार्मिक आधारावर अलीकडेच भारत आणि पाकिस्तान अशा प्रकारची फाळणी झाली होती आणि त्या फाळणीच्या वेदना अजूनही ताज्या होत्या। मग या ठिकाणी त्याच वेळी जर आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड अशा प्रकारचा जर प्रस्ताव आणला तर या ठिकाणी लोकांच्या धार्मिक भावना या ठिकाणी दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे जी भारताची एकता आणि अखंडता आहे याला कुठेतरी तडा जाऊ शकतो अशा प्रकारची एक भीती नेते मंडळीला होती। परिणामी त्यांनी या ठिकाणी समान नागरिक संहितेचा समावेश DPSP मध्ये केलेला दिसतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतो। या ठिकाणी बाबासाहेबांची जी भूमिका होती, बाबासाहेबांच्या मतानुसार युनिफॉर्म सिव्हिल कोड हे सर्व समाजाच्या व्यक्तींसाठी उपयोगी आहे, फायद्याचे आहे। परंतु बाबासाहेबांचं असंही मन होतं की आत्ताच या क्षणी जे काही युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो प्रत्येक समुदायावर ऐच्छिक असावा, म्हणजे ज्या समुदायाला वाटेल की त्यांच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड चांगला आहे तर त्या समुदायासाठी तशा प्रकारची संहिता बनवावी आणि एका ठराविक कालावधीनंतर जेव्हा समाज सुशिक्षित बनेल, समाजामध्ये जागृती निर्माण होईल, तेव्हा आपण सर्व देशासाठी सर्व धर्मियांसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड या संबंधी विधेयक बनवू शकतो, या संबंधी कायदा बनवू शकतो, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती। याच 3 कारणामुळे या ठिकाणी त्यावेळी संविधान सभेचे जे काही सदस्य आहेत त्यांनी समान नागरिक संहितेचा समावेश डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आपणाला केलेला दिसतो। पुढची न्यूज ही महा ऑनलाईन या पोर्टल संबंधी आहे। न्यूज अशी आहे पहा, शासकीय दाखल्यांसाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ। न्यूज ॲज इट इज महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी जे महा ऑनलाईन पोर्टल आहे याविषयी माहिती असणं आपणाला आवश्यक आहे। या ठिकाणी जे महा ऑनलाईन पोर्टल आहे ते एक ऑनलाईन पोर्टल आहे किंवा ऑनलाईन वेबसाईट आहे जी की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे जे काही नागरिक आहे त्या नागरिकांना जे काही विविध सुविधा सरकारकडून पुरवल्या जातात त्या सुविधा ऑनलाईन जाऊन मिळवता याव्यात किंवा त्या सुविधेसाठी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने महा ऑनलाईन या पोर्टलची निर्मिती केली आहे। शाळेसंबंधी विविध दाखले असतील किंवा विविध अर्ज भरणे असेल, या सारख्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी महा ऑनलाईन या पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकतात। महा ऑनलाईन हा एक डिजिटल इंडियाचा उपक्रम आहे किंवा डिजिटल इंडियाच्या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी महा ऑनलाईन हा जो उपक्रम आहे तो चालू जातो। आणि या ठिकाणी जे काही महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारने CSE म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरच्या हाती हा उपक्रम दिलेला दिसतो। त्याचबरोबर या ठिकाणी आपणाला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे काय या संबंधीही माहिती असणं आवश्यक आहे। कॉमन सर्व्हिस सेंटर जी केंद्रे आहेत ती भारतीय नागरिकांना बँकिंग, विमा, करमणूक, फास्ट मूव्हिंग कंझ्युमिंग गुड्स यासारख्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातात। कोणामार्फत? तर कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत। या सर्व सुविधांचा लाभ आपणाला
कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून भेटू शकतो। म्हणजे महा ऑनलाईन हे सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर आहे ज्यामध्ये तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकताय। पुढची न्यूज व्हिएन्ना या देशामधून आहे। न्यूज अशी आहे पहा, व्हिएन्नाच्या 320 वर्ष जुन्या वर्तमानपत्राची दैनिक आवृत्ती बंद। तर या ठिकाणी विनर झायतुंग हे जे वृत्तपत्र आहे जे की ऑस्ट्रेलिया या देशातून पब्लिश होत असे आणि हे म्हणजे जगातील सर्वाधिक जुन्या वृत्तपत्रापैकी एक आहे जे की 320 वर्ष जुने वृत्तपत्र असलेले या ठिकाणी आपल्याला दिसते। आणि हे जे वृत्तपत्र आहे ते सरकारी मालकीचे वृत्तपत्र आहे। त्या ठिकाणी विनर झायतुंग हे कोणत्या देशाचे वृत्तपत्र आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तो एक महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी आपल्यासाठी आहे। पुढची न्यूज आहे मान्सून संदर्भात, धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ। अलीकडेच मागच्या 3-4 दिवसापासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये चांगल्या प्रमाणे पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। परिणामी महाराष्ट्रातील जे काही धरणे आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी साठा वाढताना दिसत आहे। तर या ठिकाणी जे मुंबईला पाणी पुरवठा करणारे प्रमुख 7 धरणे आहेत त्या धरणांची या ठिकाणी लिस्ट दिली आहे आणि आयोगाने याच्या अगोदर क्वेश्चन ही विचारलेला आहे की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची नावे सांगा। तर या ठिकाणी त्या धरणांची नावे आपण पाहू शकतो। एक आहे उद्धव वेतरणा, दुसरा आहे मोडक सागर, तानसा धरण, मध्य वेतरणा, भातसा, विहार, तुळशी, अशा प्रकारे ही 7 धरणे या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्या ठिकाणी आपण एक छोटीशी ट्रिक बनवली आहे ज्याच्या माध्यमातून आपण या 7ही धरणाची नावे लक्षात ठेवू शकतो। ट्रिक अशी आहे, MTV फॉर टीचर विद्यालय। या ठिकाणी M म्हणजे मोडक सागर आणि टीव्ही मध्ये जो टी आहे तो आहे तुलसी, दुसरा व्ही म्हणजे उद्धव वेतरणा आणि मध्य वेतरणा, फॉर मध्ये F स्टँड फॉर भातसा, टी मध्ये टीचर स्टँड फॉर तानसा आणि विद्यालयामध्ये व्ही स्टँड फॉर विहार। तर अशा प्रकारे या 7 धरणांची नावे तुम्ही या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकताय। हे जे 7 धरण आहे ते 7 धरण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या काळामध्ये आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतो। पुढची न्यूज क्रीडा क्षेत्रामधून आहे। न्यूज अशी आहे पहा, भारताचीच मक्तेदारी, अलीकडे आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 दक्षिण कोरियामध्ये पार पडल्या। तर या ठिकाणी जो विजेता संघ आहे तो भारत आणि उपविजेतेपद इराण या देशाला मिळाले आहे। विशेष म्हणजे मागच्या एकूण 9 स्पर्धांमध्ये भारत हा 8 वेळा विजेता ठरलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे ज्या की स्मॉल सेव्हिंग स्कीम संदर्भात आहे। न्यूज अशी आहे पहा, पोस्टाच्या ठेव योजनेवरील व्याजदरात वाढ, अशा प्रकारची ती न्यूज आहे। त्या ठिकाणी लहान बचत योजना म्हणजे काय आणि त्या संबंधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर भारतातील जे काही घरगुती बचत योजना आहेत त्यामध्ये त्यांच्यासाठी प्रमुख स्रोत म्हणून या लहान बचत योजनाकडे आपण पाहू शकतो। या ठिकाणी जे काही ठेवीदार असतात त्या ठेवीदारांना त्यांच्या पैशावर निश्चित व्याज या ठिकाणी लहान बचत योजनाच्या माध्यमातून दिले जाते। या ज्या सर्व योजना आहेत लहान बचत योजना यांच्यापासून होणारे जे काही पैसा आहे त्याचे जे काही संकलन आहे ते राष्ट्रीय लघु बचत निधी या फंडामध्ये केलं जातं। आणि विशेष म्हणजे कोविड नंतर सरकारला जी काही तूट भरून काढायची आहे ते तूट भरून काढण्यामध्ये या ठिकाणी लहान बचत योजनांचा खूप मोठा वाटा असलेला दिसतो किंवा सरकारची वित्तीय तूट भरून काढण्यामध्ये या ठिकाणी लहान बचत योजना यांनी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे। त्या कारणाने सरकारसाठी लहान बचत योजना या खूपच महत्त्वपूर्ण असलेल्या दिसतात। या ठिकाणी ज्या स्मॉल सेव्हिंग स्कीम आहेत त्यांचे जे वर्गीकरण आहे ते पाहूया। एक आहे पोस्टल ठेव योजना, ज्यामध्ये तुम्ही बचत खाते, आवर्ती ठेवी आणि वेगवेगळ्या मुदतीच्या ठेवी या ठिकाणी ठेवू शकताय आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं मासिक उत्पन्नही मिळवू शकताय। दुसरी आहे बचत प्रमाणपत्र। तर या ठिकाणी नॅशनल स्मॉल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्राच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकताय, थोड्या प्रमाणामध्ये तुमची सेव्हिंग्स करू शकताय आणि जी काही तुम्ही सेव्हिंग करणार आहे, जी काही तुम्ही
बचत करणार आहे त्या बचतीवर तुम्हाला चांगल्या प्रकारचा व्याजदराचा परतावाही त्या ठिकाणी सरकारकडून दिला जातो। त्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना ज्यामध्ये सुकन्या समृद्धी योजना असेल, सामाजिक भविष्य निर्वाह निधी असेल आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना असतील, अशा प्रकारच्या काही योजना एकत्र करून या ठिकाणी सामाजिक सुरक्षा निर्माण केली जाते। मग या ठिकाणी पोस्टल ठेवी, बचत प्रमाणपत्र आणि सामाजिक सुरक्षा योजना अशा प्रकारे लहान बचत योजनांचं आपण वर्गीकरण करू शकतो। या ठिकाणी लहान बचत योजनांमध्ये जो काही व्याजदर असतो, जो काही रिटर्न असतो, त्याचे जे काही दर आहेत ते दर निश्चित करण्याचे कार्य वित्त मंत्रालयाकडून केलं जातं। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा तो म्हणजे श्यामलाल गोपीनाथ पॅनल, जो की 2010 मध्ये नेमण्यात आला होता। मग या श्यामलाल गोपीनाथ पॅनलने ज्या काही स्मॉल सेविंग स्कीम आहेत या संबंधी असं सांगितलं होतं की या ठिकाणी या स्मॉल सेविंग स्कीमना जो काही व्याजदर दिला जातो तो बाजाराचा जो काही व्याजदर आहे त्या व्याजदराशी निगडीत असावा, अशा प्रकारची शिफारस त्या ठिकाणी श्यामलाल गोपीनाथ पॅनल 2010 मध्ये केली होती। अशा प्रकारे मित्रांनो आज 1 जुलै 2023 इन डिटेलमध्ये आपण वृत्तपत्र डिस्कशन केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायचे, त्याचप्रमाणे व्हिडिओ संबंधी तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।